नमस्कार, रामकृष्णारी. माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे. माझे नाव लक्ष्मी. मी आज तुम्हाला श्री नर्मदा पुराण रेवाखंड पूर्वार्ध मराठी अनुवाद वाचून दाखवणार आहे. तृतीय पाद पंकजम नमामि देवी नर्मदे. अध्याय 115. अंगार तीर्थ महात्म्यवर्ण. ओम नमो नर्मदाय. श्री मार्कंडेय तत गच्छन् महाराज तीर्थमंडकारकम परम रूपत सर्व लोकांना विश्रुत नर्मदा तटे. मुनिश्री श्री मार्कंडेय म्हणाले, हे महाराज, त्यानंतर श्री नर्मदा तटात विश्रू सर्व लोकांना रूप देण्या उत्तम अंगारक तीर्थात जावे. पूर्वी अंगारकाने म्हणजेच मंगळाने खूप वर्ष तीव्र तप केले. त्यानंतर श्री शंकर महादेव संतुष्ट आले. हे राजा, परम कृपेने ते प्रत्यक्षात मंगळाशी बोलले. हे महाभाग, मी प्रसन्न होऊन तुला वर देण्यासाठी आलो आहे. वत्स, देव दुर्लभ असा यथेष्ट वर माग, मी तुला तो वर देईन. मंगळाने सांगितले, हे देवेश, मी आपल्या कृपेने आकाशात ग्रहांमध्ये भ्रमण करावे. जोपर्यंत पृथ्वी धारण करणारा शेष नाग व चंद्र, सूर्य, नदी, नद तसे समुद्र आहे, तोपर्यंत मला प्राप्त हे उत्तम वरदान अक्षय व्हावे. असेच होईल. अशा प्रकारे देवेश श्री शंकर उत्तम वर देऊन आकाशात प्रवेश करून सुरासुरांकडून पूजित होत निघून गेले. तेव्हा भूमिपुत्र मंगळाने तिथे शंकराची स्थापना केली व स्वतः ग्रहरूपात स्थित होऊन स्वर्गलोकाच्या प्रदेशात पोचले. त्या तीर्थात जो स्नान करून हवन करून क्रोधाला जिंकून श्री शंकराचे पूजन करतो, तो अश्वमेध यज्ञाचे फल प्राप्त करतो. अंगारक चतुर्थीला जो स्नान करून विधीपूर्वक मंगळ ग्रहाचे पूजन करतो, हे भरश व वंशोत्पन्न राजा, तो पुरुष 7 जन्मापर्यंत दशयोजना विस्तीर्ण मंडलात रूपसंपन्न होतो. तिथेच इच्छेने वा अनिच्छेने जीव मृत्यू पावल्याने श्री शंकराचा अनुचर होऊन त्यांच्यासह आनंदित होतो. हा स्कंद पुराणातील रेवाखंडाच्या पूर्व भागातील अंगारक तीर्थ महात्म्य वर्णन नावाचा 115 अध्याय पूर्ण झाला. रामकृष्णारी. तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा. रामकृष्णारी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.